आज आपण मीडियनमध्येच क्वार्टाईल बघणार आहे, डेसाईल बघणार आहे आणि पर्सेंटाईल. आधी मी तुम्हाला क्वार्टाईल समजवते. क्वार्टाईल म्हणजे किती असतं त्याच्यात? तुम्हाला ऐकलाय शब्द कधी ऐकलाय? कॉलेजमध्ये ऐकलंय मी पास काढता तेव्हा? हां, म्हणजे आपण क्वार्टरली म्हणजे आपण 3 महिन्याचा, पण क्वार्टरली म्हणजे 4 असतं. कळलं तुम्हाला? हे बघा दाखवते. हे बघा, आपण आहे ना, हे क्वार्टरली म्हणजे Q/4 असतं, म्हणजे तेच N/4. Q1, Q2 आणि Q3 N/4 N/4 N/4. म्हणजे क्वार्टरली म्हणजे आपण आहे ना, ॲक्च्युली ते असतं 4 महिने, म्हणजे 4 महिने, पण आपण लिहिते वेळी ना 3 महिन्यात लिहितो. कॉलेजमध्ये पण फॉर्म किंवा रेल्वेचा पास वगैरे काढतो बघा आपण, ते आपण बोलतो की 3 महिन्याचा फॉर्म पाहिजे. क्वार्टरली तिकडे क्वार्टरली टिक करतो, पण आपल्याला भेटते वेळी ना 3 महिन्याचा फॉर्म भेटतो, असं आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं, क्वार्टरली म्हणजे इथे फॉर्मॅटमध्ये 3, पण असं क्वार्टरली म्हणजे 4 लक्षात ठेवायचं. कळलं? आता तुम्हाला मी फॉर्म्युला कसा त्याचं लक्षात ठेवायचं सांगते. आता बघा, हे Q1 आहे, आपला मीडियनसारखाच फॉर्म्युला L1 L2 मायनस L1 इथे इंटू N/, पहिले आपण 2 लिहायचो ना मीडियनला, आता इथे आपण 4 लिहिणार. क्वार्टाईलचं सम आहे ना, म्हणून बाकी ॲज इट इज C/F/F. कळलं तुम्हाला? आता इथे बघा, Q1 Q2 Q3 तुम्हाला सांगितलं ना क्वार्टाईलचं सम आलं, तर त्याच्यात फक्त हे 3च येणार. Q4च्या पुढे नाही येणार, Q5 Q6 असं काही नाही येणार. आता Q2 ना, मग इथे बघा L1 प्लस L2 मायनस L1 इंटू, आता इथे Q2 आहे ना, मग इथे 2N लिहिणार आपण. कळलं? Q2 आहे ना, हा 2 आहे ना, Nच्या पुढे लिहायचं, /4. आता इथे काय येणार? कळलं? -CF/F. मग हा फॉर्म्युला काय होणार माहिती आहे का? L1 प्लस L2 मायनस L1 N/, मग 2 होणार. म्हणजे तुम्हाला समजा कधी तुम्हाला क्वार्टाईल काढायचे असेल ना, तर तुम्हाला हे 3ही काढावे लागणार. कळलं? म्हणजे तुम्हाला जे सम देणार ना, तुम्हाला सांगेन मी कसं करायचं ते, पण क्वार्टाईल बोलले की Q1 Q2 Q3 3ही काढावे लागणार. CF/F. आता Q3चं पण तसंच, L1 प्लस L2 मायनस L1, मीडियनचाच फॉर्म्युला आहे, फक्त इथे Nमध्ये तुमचं खाली आपण 2 घ्यायचो ना, इथे 4 घ्यायचं. क्वार्टाईलमध्ये काय लक्षात ठेवायचं? 4 लक्षात ठेवायचं. कळलं? आता इथे बघा, इथे आपण हा N आहे ना, N/4, मग आपण इथे 3 लिहायचं याच्या पुढे. कळलं? -CF/F. कळलं तुम्हाला? का माहिती आहे 3 लिहिला? Q2 म्हणून इथे 2 लिहिला. मग आता इथे 2 आणि /4 आहे ना, मग आपण, तुम्हाला जर कळत नसेल, लक्षात नाही आलं, तर तुम्ही तसं करून पण सम करू शकता. पण तुम्ही नॉर्मली लक्षात राहायला हे कॅन्सल करून N/2, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको, तर तुम्ही 2N/4, मग तुम्हाला इथे जी Nची अमाऊंट असेल ना, त्याला मल्टिप्लिकेशन करून एक स्टेप अजून वाढणार, मग तुम्हाला ते डिवाईड करते, मग परत 4ने डिवाईड करायला होणार. जर डायरेक्ट N/2 लिहिलं ना, तर मग डायरेक्ट Nच्या अमाऊंटला 2ने डिवाईड डायरेक्ट करता येईल. कळलं? मग तुमची एक स्टेप वाढणार नाही. आता ह्याचं कळलं तुम्हाला? आता तसंच, आता हे क्वार्टाईलचं कळलं ना, आता डेसाईलचं आपण फॉर्मॅट समजून घ्या, मग सम बघूया. सगळ्याचे फॉर्म्युले सेम आहे. आता डेसाईल म्हणजे काय? आपण डाईस थ्रोन करतो ह्याच्यात, तेव्हा आपण N म्हणजे किती लिहितो? 10, म्हणजे डाईस थ्रोन केल्या 1 2 3 4 N1 N2, म्हणजे आपण लिहितो ना 1 1 1 2 1 3 असं 10पर्यंत लिहितो ना, 110. तसं 36 असतं, म्हणजे आपण असं लिहितो ना, तेव्हा बघ 1 1 1 2 हे असं लिहितो ना आपण ते. मग आपण डेसाईल म्हणजे 10 आपण लिहितो ना, हा तुम्हाला दाखवतो. हे बघा,
डेसाईल n/10. हे बघ, डेसाईल्स आर ऑल्सो नॉट मेजर सेंट्रल टेंडन्सी बट दे आर रिप्रेझेंट 9 व्हॅल्यू डिवायडिंग द एंटर डिस्ट्रीब्युशन ऑफ डाटा इंटू 10 इक्वल पार्ट्स. द डेसाईल आर कॉल्ड फर्स्ट डेसाईल, सेकंड डेसाईल, थर्ड डेसाईल अँड ऑल्सो अप टू 9 डेसाईल. ऑब्वियसली जस्ट लाईक अ सेकंड क्वार्टाईल, कन्सेंट, मीडियन, फिफ्थ डेसाईल. म्हणजे ती लोकं तुम्हाला सांगतायत डेसाईल म्हणजे आपण डाईस थ्रोन करतो ना त्याच्यात. तर मग ह्याचा पण फॉर्म्युला तसंच आहे. हे बघा, D1, D2, D. आता ह्याचं कसं झालं, आपण Q4 मानतो पण लिहिते काय दिलं Q1, Q2, Q3. तसंच ह्याच्यात तुम्हाला ना 10 लक्षात ठेवायचा डेसाईलमध्ये. फॉर्म्युला ॲज इट इज. इथे आपण 10 लिहिणार. हे बघा, आपण इथे काय लिहायचं, D1 लिहायचं. डेसाईलमध्ये ना तुम्हाला ती लोकं काही देऊ शकतात D9पर्यंत. कळलं? म्हणजे आता इथे कसं Q1, Q2 आणि Q3 क्वार्टरमध्ये तुम्हाला ह्या 3 गोष्टी काढायला देणार ना. तसं ह्याच्यात तुम्हाला D1च्या बाजूला D2, मग तुम्हाला nच्या पुढे लिहावं लागणार. समजा दाखवते L1 प्लस L2 मायनस L1 n/10. आपण क्वार्टाईलला 4 लक्षात ठेवलेलं, डेसाईलला 10 लक्षात ठेवायचं. मायनस CF/F. आता असं, आता इथे D2 करणार ना, मग आपण L1 प्लस L2 मायनस L1 2n/10 मायनस CF इंटू F. कळलं? आता तुम्ही 3 इथे D3 लिहिलं 3n/10, नंतर D4 लिहिलं 4n/10. म्हणजे ह्याच्या पुढे जे आपण ह्याच्या इथे लिहिणार ना ते इथे लिहायचं. कळलं? बाकी सम सेम आहे. आता पर्सेंटाईल, ह्याचा पण फॉर्म्युला सेम आहे, फक्त डिवाइडला जी अमाऊंट घेते ना ते पर्सेंटाईल म्हणजे पर्सेंट किती येतात, 100%. कळलं? आता पर्सेंटाईलला तुम्हाला नावातच लक्षात येईल, क्वार्टाईल म्हणजे 4, डेसाईल म्हणजे 10 आणि पर्सेंटाईल 100% असतं ते. आता इथे आपण P1. आता तुम्हाला 100पर्यंत ती लोकं कितीही देऊ शकतात, 54, 34, 29. म्हणजे इथे मग तुम्हाला ते nच्या पुढे लिहावं लागणार. आता बघा, L1 प्लस L2 मायनस L1. आता इथे 1 आहे ना, मग डायरेक्ट n/100 मायनस CF/F. आता इथे मी P2 L प्लस L2 मायनस L1 2n/100. म्हणजे इथे तुम्हाला फक्त इकडे लक्षात ठेवायचं आहे, हे लिहायचं आहे. नाही तर तुम्ही डायरेक्ट हे लक्षात ठेवून डायरेक्ट सम सॉल्व केला तर चुकणार. हे इथे पण nच्या पुढे घ्यायचं आहे, मायनस CF इंटू अपॉन F. कळलं तुम्हाला? क्वार्टाईल फॉर्म्युला सेम आहे सगळ्याचा, फक्त जे अपॉनला घेतो आहे ना ते वेगळं आहे. आणि एवढं लक्षात ठेवायचं आहे की nच्या पुढे जे आपण लिहिणार आहे ते त्याच्या पुढे लिहायचं आहे. हे लक्षात ठेवा. हे बघा, D1चं D2 L1 प्लस L2 मायनस L1 n/5. आता n/5 का घेतलं, त्या लोकांनी इथे 10 आहे. हे बघा, इथे समजा हे 5 आहे. ओके, मग आपण इथे 5n घेतलं. मग 5 1 जा 5, 5 2 जा 5 2 जा ना, मग n/5 का घेतलं. हां, 2 × 10 ना. इथे nची जी अमाऊंट असणार ना त्याने मल्टिप्लिकेशन करायचं आपण. कळलं? आणि मग आपण खाली 10 लिहिणार, मग ते मल्टिप्लिकेशन करून झाल्याच्या नंतर ते येणार, म्हणून 5 घेतलं असेल. कळलं? आता इथे पर्सेंटाईलमध्ये कळलं 100. तुम्हाला जर इथे कन्फ्यूज झालं ना, आता इथे 10पर्यंत देऊ शकतात ना, मग इथे आहे तुम्ही डायरेक्ट नाही लिहू शकत, जसं हे n/2 लिहिलं. तर मग तुम्ही काय करायचं, कन्फ्यूज व्हायला नको म्हणून मग इथे nमध्ये जी अमाऊंट असेल ना ती टाकून मल्टिप्लिकेशन करा आणि मग 10ने डिवाईड करा. असं करा म्हणजे तुमचं चुकणार नाही. तुम्ही हे असं हे नॉर्मल होतं, 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणून भाग गेला. ह्याच्यात पण जातो आहे, पण ह्याच्यात असं का होतं आहे काय माहिती, त्यांनी डायरेक्ट n/5 घेतलं आहे. हां, वरती 2 आहे ना, आपण इथे 5चं सम घेतलं म्हणून ते तसं होतं आहे. हे बघा, D2 ना, मग 2 × n म्हणजे इथे डिवाईडला 10 होतं ना, मग 2 1 जा 2, 2 5 जा 10 म्हणून ते 5 आलं. कळलं? पर्सेंटाईलचं पण कळलं, 100 का 100% असतं म्हणून. फक्त तुम्हाला हे लक्षात आहे, क्वार्टाईलला 4, डेसाईलला 10 आणि पर्सेंटाईलला 100. बाकी सगळे फॉर्म्युले सेम आहे.
फक्त एनच्या पुढे हे लिहायचं लक्षात ठेवा. क्यू क्वार्टाईल कितीपर्यंत असतं 4 मरेल, पण आपण 3पर्यंतच दाखवलं आहे. मग आपण Q1 Q2 आणि Q3 तुम्हाला सममध्ये सांगितलं ना, तुम्हाला हे तिन्ही काढावं लागणार क्वार्टाईलमध्ये. डेसाईलमध्ये आणि पर्सेंटाईलमध्ये ती लोक स्पेसिफिक सांगणार की कोणतं काढायचं आहे, 5th काढायचं आहे, 6 काढायचं आहे, 7 काढायचं आहे, मग तेच काढायचं. त्याच्यात पूर्ण 10च्या 10 काढत नाही बसायचं. ह्याच्यात पण 100च्या आतमध्ये तुम्हाला कोणताही सांगणार, इथे कोणताही नंबर देणार, 10 देणार, 9 देणार किंवा 12 देतील. मग तुम्हाला ते एनच्या पुढे ते 12 जे काय असेल ते लिहावं लागणार, मल्टिप्लिकेशन करून त्याला डिवाईड करावं लागणार. कळलं? आता आपण सम बघूया क्वार्टाईलचं. आता बघा हे सम आहे, ह्याच्यात काय दिलं आहे, फाइंड द 3 क्वार्टाईल. 3 क्वार्टाईल म्हणजे तिन्ही क्वार्टाईल काढायचे आहेत. कळलं? 3 क्वार्टाईल. आता इथे बघा डेली वेजेस इन रुपीज, नंबर ऑफ वर्कर्स, म्हणजेच आपलं काय असतं, फ्रिक्वेन्सी असतं. आता ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ॲडिशन करत जायचं आहे. आता बघा 10 to 15, 15 to 20, 20 to 25, 25 to 30, 30 to 35, 35 to 40, 40 to 45, 45 to 50, 50 to 55. आता नंबर ऑफ वर्कर्स किती आहे, 12, 28, 36, 50, 25, 18, 16, 10 आणि 5. आता इथे आपल्याला 12चे 12 तसेच लिहायचे आणि बाकी सगळं एक एक करून ॲड करायचं आहे. 12 + 28 40, 40 + 36 76, 76 + 50 126, 126 + 25 151, 151 + 18 169, 169 + 16 185, 185 + 10 195 आणि हे 5 200. आता ह्याचं एन किती असणार, 200. ह्याची टोटल 200च आली पाहिजे. तुम्हाला मी आधी पण सांगितलं आहे, तुम्ही इथे करणार त्याच्यानंतर इकडचेच डायरेक्ट लगेच इकडे नाही लिहायचं, तुम्ही ह्याची पण टोटल करायची. जर ह्याची वेगळी येत असेल तर तुम्ही इथे कुठेतरी टोटल करतेवेळी चुकवलं आहे. कळलं? आता इथे काय सांगितलं बघा, फाइंड द 3 क्वार्टाईल फॉर द फॉलोइंग डेटा. 3 क्वार्टाईल म्हणजे तुम्हाला Q1 काढायचं आहे, Q2 काढायचं आहे आणि Q3 काढायचं आहे. आता बघा ऑल्सो फाइंड द 3rd and 7th डेसाईल, म्हणजे तुम्हाला D3 कळलं आणि D7 काढायचं आहे. आणि काय दिलं आहे, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ 9 and 87 पर्सेंटाईल. हे बघा P9 आणि P87, P9 आणि P87. आता आपण एक एक करून करूया. तुम्हाला हे वेगळं वेगळं शिकवायची गरज नाही आहे, एकाच सममध्ये दाखवलं तर चालेल ना. Q1 = L1 + L2 - L1. आता काय आहे, Q1 आहे ना, मग डायरेक्ट आपण N/4 लिहायचं, -CF/F. पण आता आपण आधी इथे काय करायचं आहे, हे बघा ह्यांनी इथे N दिलं आहे 200, आधी आपण त्याचं N/4 करायचं. आपण पहिले N/2 करायचं ना, आता आपण इथे N/4 करायचं, म्हणजे 200/4. मग किती येतं आहे, 50. मग आपण ह्याच्यात चेक करायचं 50 कशात येतं आहे, 50 76. आता आपण ह्याच्यामध्ये आपलं L1 काय झालं 20, L2 काय झालं 25, हे काय असणार फ्रिक्वेन्सी 36 आणि ह्याच्याच लाईनीतलं वरती CF 40 भेटलं. आता आपण करू शकतो, L1 किती आहे 20 + 25 - 20, N किती आलं आपलं N/4 50 ना, N/4. आता N/4 आहे ना, आपण डायरेक्ट 50 लिहायचं, 50/4 नाही लिहायचं. कळलं तुम्हाला, डायरेक्ट 50 - CF किती आहे 40 / F. फ्रिक्वेन्सी किती दिली आहे 36.
आता 20 तसंच ठेवायचं शेवटपर्यंत. 25 मायनस 25 आणि 10 डिवाइड बाय 36. 20 प्लस आता हे किती झाले 50 डिवाइड बाय 36. आता 50 डिवाइड बाय 36 किती येतं 1.38 1.38. त्यांनी ते 1.3889 लिहिलं आपण तसंच लिहिलं. लास्टला 9 हां मग त्यांनी लास्टचं एक लिहून टाकलं 8888 करून आणि त्याच्यात ॲड केलं की 21 हां 39. मग आता कळलं तुम्हाला. आता आता काय काढायचं आपल्याला Q2. आता Q2चं पण तसंच आहे पण आपल्याला काय करायचं आहे हे बघा सगळं बाकीचं तेच आहे 25 30 50 आणि एक मिनिट हे बघ Q2 आहे ना. आता ह्याचं आपण किती होतं n/4. आता Q2चं आपलं वेगळं आहे ना n/2 आहे आपलं. हे बघा n/2. मग आपल्याला काय करावं लागणार हे 200 आहेत ना ते n/2 ने डिवाइड करायचे. कळलं. मग ह्याचे किती येणार 100 येणार. मग आपल्याला आता ह्याच्यासाठी 100 कशात आहे हे बघायला लागणार. मग आता हे दुसरं आलं ह्याच्यात येतात ना 126मध्ये. आता आपण इकडे बॉक्स नको करूया सगळं हे होईल. आता इथे L1 काय झालं मग 25. L2 काय झाला 30. फ्रिक्वेन्सी काय झाली 50 आणि CF काय झालं 76. ह्याच्यावरचं घ्यायचं. कळलं. आता आपण Q2 हे Q2चं हे होतं. आता बघा L1 प्लस L2 मायनस L1. आता इथे काय लिहायचं n/2. n/4च होतं. आपण जर इथे लिहिलं असतं ना 2n/4 ते मग अशीच सांगितलं कट करून n/2 येतंच. मग ते डायरेक्ट लिहायचं आपण. ओके. फ्रिक्वेन्सी आता L1 किती आहे 25 प्लस L2 किती आहे 30 मायनस L1 25. आता n/2 डायरेक्ट लिहायचा 100. परत तुम्ही 100/2 असं नाही लिहायचं. आपण डायरेक्ट n/2 काढलं आहे ना मग आपण इथे डायरेक्ट लिहायचं. तर CF काय आहे 76 अपॉन फ्रिक्वेन्सी 50 25 प्लस किती येत आहे 5 76 मायनस 24 ना 24/50. आता मी ते परत लिहित्या 25 प्लस 5 इंटू 24/50. 25 प्लस 24 इंटू 5 120 डिवाइड बाय 50. मग 25 प्लस 120 डिवाइड बाय 50 किती 2.4. मग ह्याचं काय येणार 27.4 है ना 27.4. मग हे तुमचं काय आलं Q2 आलं. कळलं. आणि हे काय होतं Q1. आता आपल्याला काय काढायचं आहे Q3चं काय आहे तुम्ही इथे कन्फ्यूज व्हाल. प्रत्येकाचं इथे काढायचं. आता आपण ह्याचं इथे काढलं आहे. आता ह्याचं इथेच लिहिते मी 3n/4 आहे. हां का 3n/4 आहे नॉर्मली आपला क्वार्टाईलचा n/4 आहे पण ह्याचं Q3चं 3 आपण nच्या आधी लिहितो. आता 3 इंटू n किती होतं 200/4. आता किती येतं 600 ना 3 2 जा 6 600/4 किती आलं 150 आलं. हां 150 आलं. आता आपण हे आपलं डायरेक्ट काय झालं 3n/4. हां मग तुम्ही प्रत्येक वेळी तिकडे असं हे नाही करायचं. हे तुम्हाला का दिलं माहिती आहे तुम्ही जर सममध्ये करायला गेलात ना तर तुम्ही कसं करणार 3 इंटू 200/4 मग ते परत 3 इंटू 200 केलं तर किती होणार 600. 3 दुणे 6 600 डिवाइड बाय 4 150. तुमचं तिकडेच 150 ना त्यापेक्षा डायरेक्ट हे आधी करून डायरेक्ट 3n/4 मध्ये 150 करायचं म्हणजे तुम्हाला इथे मायनस करते वेळी 2-3 स्टेप वाढणार नाही. ओके. मग आता इथे Q3 आहे ना मग आपण परत फॉर्म्युला लिहायचं L1 प्लस
L2 मायनस L1. आता इथे 3n/4 हा. इथे लक्षात ठेवायचं तुम्ही हे काढते वेळी इकडेच जास्त गोंधळ नाही झाला पाहिजे, नाही सगळं सम चुकलं. मायनस C/F. आता L1 किती आला? आता आपण 150 कशात आहे? 151मध्ये आहे. मग आपलं 30 काय झालं? L1 आणि 35 L2. मग त्याच्याच बाजूला काय 25, ते म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. आणि CF म्हणजे 25च्याच लाईनीतलं वरचं 126. कळलं? आता L1 किती आहे? 30 प्लस L2 किती आहे? 35 मायनस 30. आता 3n/4 काढलं आपण, डायरेक्ट लिहायचं 150 मायनस CF किती आहे? 126. आता फ्रिक्वेन्सी किती आहे? 25. 30 प्लस 35 मायनस 5. 150 मायनस 126 किती येतं? बघा. 24 इंटू 5. 30 प्लस 120/25 किती येतं? 120/8. आता हे किती झालं? 34.8. तेच आहे ना बघ. है ना? आलं. मग तुमचं हे काय आलं? Q3. कळलं? फक्त तुम्हाला इकडे लक्ष द्यायचं आहे, इकडे तुम्ही घोळ नाही घालायचा. हे जे लिहिणार ना ते ॲनच्या पुढे लिहायचं आहे. तुम्हाला नाही कळत आहे म्हणजे इथे कसं ह्याच्यात प्रॉब्लेम होता. तुम्ही इथे n/4 लिहिणार, पण n/4 जर लिहिणार असेल तर ॲनच्या पुढे 2 लिहायला विसरू नका, कारण इकडे आपण 2 लिहिलं आहे. कळलं? तुम्ही जर n/2 इकडे कसं आलं जर लक्षात राहत नसेल तर ॲनच्या पुढे 2 लिहून इथे n/4 करून तुम्ही सम सॉल्व केलं तरी चालेल, पण त्याची एक स्टेप वाढेल. त्यापेक्षा Q2ला डायरेक्ट n/2 लक्षात ठेवायचं आहे. कळलं? हे कळलं Q3 का? आता आपण डेसाईल बघूया. ह्याच्यातलंच आपल्याला डेसाईल काय सांगितलं? D3 आणि D7. आता डेसाईल ओके, D3 आणि D7. आता D3 ना, मग D3 म्हणजे 3n/10. कळलं का? 3n/10. डेसाईलमध्ये n/10 होतं म्हणून आपण nच्या पुढे हा 3 लिहिला. आता 3 ना, मग n किती होता? 200/10. 3 to 600/10. 60 आलं. D3 किती मिळालं? 60. आता तुमचं 60 कशात आहे? 76मध्ये. मग आपलं तुमचं L1 काय आलं? 20 आणि L2 25. मग फ्रिक्वेन्सी त्याच्याच बाजूला 36 आणि CF त्याच्यावरती 40. ओके. आणि तुमचं 3n/10 किती? 60. कळलं? आता आपण फॉर्म्युला लिहूया. D3 L प्लस L2 मायनस L1 3n/10 हे लिहायचा मायनस CF/F. आता L किती आहे? 20. L2 किती आहे? 25 मायनस L1 किती आहे? 20. आता 3n/10 किती काढलं आपण? 60. 60 मायनस CF किती आहे? 40. फ्रिक्वेन्सी किती आहे? 36. आता 20 प्लस 25 मायनस 25. 60 मायनस 40 20/36. 20 प्लस 2 5 10 100/36. आता 20 प्लस 100/36 किती येते? 100/36 2.77 असेल आन्सर आणि लास्टला 8 आहे. हां 2.778. मग इथे काय ना 22.778. कळलं? D3 कळलं कसं काढलं? सगळं सेम आहे, फॉर्म्युला सगळं सेम आहे, फक्त तुम्हाला हे काढायचं आहे. आणि तुम्ही असं म्हणाल की आता ह्याचं काढलं आहे आपण Q1चं, मग हेच Q2ला Q3ला घ्यायचं नाही. प्रत्येकाचं n/, जे काय आहे ते काढावं लागणार. आता ह्याचं n/4 होता, n/4 काढलं म्हणून कळलं की 50 कोणत्या ह्याच्यात येते. ह्याचं n/2 म्हणजे 2n/4 आहे, पण आपण ते कॅन्सल करून n/2 आलं. मग ते काढल्यामुळे आपल्याला कळलं की ह्याचं n/2 100 आलं, मग ते कशात येतं आहे. तसंच Q3चं 3n/4 150 आलं,
मग आपण ते चेक केलं कशात येत आहे, त्याच्यानंतर आपण त्या सगळ्या व्हॅल्यूज घेतल्या. तसं तुम्ही लक्षात ठेवा. डेसाईल्सचं पण तसंच करायचं. 3n/10 3n/10 किती आलं, 60 आलं. मग ते चेक करायचं ह्याच्यात. मग त्या व्हॅल्यू घ्यायच्या, प्रत्येकाच्या व्हॅल्यू सेम नाही घ्यायच्या, प्रत्येकाच्या व्हॅल्यू काढायच्या. हे केल्यावर आपल्याला व्हॅल्यू भेटणार ना, मग आपण हे चेक करायचं सममध्ये की हे कशात येत आहे. मग ते आलं की तुम्ही लिहून घेतलात ना, मग सममध्ये फक्त भरत जाऊन सॉल्व करायचं. L1 शेवटपर्यंत तसंच ठेवायचं, आधी हे सगळं सॉल्व करत जायचं. कळलं ना तुम्हाला. आता आपल्याला डी किती दिलं आहे, 87 नाही D7 दिलं आहे. ओके, मग आता D7 म्हणजे 7n/10. मग 7 × 200/10. आता इथे किती आलं, 1400 140 आलं. कळलं, D7 140 आलं. आता 140 चेक करा कशात आहे. 140 151मध्ये आहे. हां, मग आता आपलं 30 आणि 35 L1 L2 आलं. L1 30 L2 35, फ्रिक्वेन्सी 25 आणि CF त्याच लाईनीमध्ये वरती 126. कळलं. आता आपण फॉर्म्युला लिहा. D7 = L1 + L2 - L1. आता काय लिहिणार आपण, 7n/10. जे इथे काढणार ना ते इथे लिहायचं आहे. मग अशी 3n होतं म्हणून 3n/10 लिहिलं. आता D7 काढतोय ना, तसं 7n/10 - CF/F. आता L1 किती आहे, 30. L2 किती आहे, 35 - 30. आता 7n/10 काढलं आपण डायरेक्ट, मग डायरेक्ट 140 - CF किती आहे, 126. फ्रिक्वेन्सी 25. आता हे बघा, 30 शेवटपर्यंत ठेवायचं. 35 - 35 140 - 126 14 14 ना, ह्याच्यातले 4 130 आणि हे 10 14 /25. आता 30 + 14 × 5 70 70 25. आता तुम्ही असं करा ना, 30 आणि 70 मग 25 असं नाही, हेच डिवाईड करायचं आहे, मग नंतरला 30 ॲड करायचे आहे. आता 30 + 70 /25 किती येतं, 2.8. मग 32.8. कळलं D7 काय आलं, कळलं. आता आपल्याला काय सांगितलं आहे, त्या लोकांनी पर्सेंटाईल सांगितलं आहे, P9 आणि P87 पर्सेंटाईल. कळत आहे ना, घाई नाही होत आहे ना. P9 आणि P87. आता P9 म्हणजे 100. कळलं. मग 9 × n किती होतं, 200/100. 9 2 = 18. 1800/100 किती आलं, 18 आलं. मग आपला 9n/100 किती आलं, 18. आता आपला तोच फॉर्म्युला P9 इथे लिहिते, P9 लिहायचा. जे असेल ना, जे काढायचं आहे, पर्सेंटाईजचं काढायचं आहे ते इथे लिहायचं. डेसाईलचं काढायचं आहे ते डेसाईलला लिहायचं. क्वार्टाईलचं काढायचं आहे ते क्वार्टाईलला लिहायचं. आता इथे 18 कशात आहे, 40मध्ये. मग आपलं 15 आणि 20 काय झालं, L1 L2 15. L2 किती झालं, 20. त्याच लाईनीमध्ये 28 काय आहे, फ्रिक्वेन्सी आणि CF 12. ओके, मग L1 + L2 - L1. आता इथे काय लिहिणार आपण, 9n/100. कळलं, -CF/100 नाही /F. आता L1 किती आहे, 15 + 20 - 15. आता 9n/100 काढलं आपण, 18. CF किती आहे, 12 आणि फ्रिक्वेन्सी किती आहे, 28. आता 15 + 20 - 15 5. 18 - 12 6. 28. आता 15 6 × 5 30. 30 /28 कर. 15 + 30 /28 किती येत आहे,
1.071 हां 1.0714. आता इथे काय येणार 16.0714. मग हे तुमचं काय झालं P9. कळलं. आता आपल्याला काय काढायचं P87 काढायचं आहे. बघा मी तुम्हाला बोलली ना 100पर्यंत आहे. मग 100पर्यंत ती लोक काही देऊ शकतात. 92 पण देऊ शकतात, 95 पण देऊ शकतात. कळलं. आता P87 ना, मग आपण 87n इंटू 100. हे बघा 87n इंटू 100. मग आपण 87 इंटू 200 करायचं अपॉन 100. आता 87 इंटू 200 किती येतं करा. 17,400 आलं. आता 100. आता हे 2 झिरो कट केले किती आलं 174. P87 आपल्याला काय भेटलं 174. आता 174 आपण चेक करूया कशात आहे 185मध्ये आहे. हे 169पर्यंत आहे. मग ह्याच्यात असणार 40 आणि 40 आपलं काय झालं L1 L2. 40 L2 काय झालं 45. फ्रिक्वेन्सी काय आहे 40 आणि 45ची 16. आणि CF काय झालं 169. त्याच लाईनीच्या ह्याच्या वरती चेक करायचं 169. आणि P87 तर आपल्याला भेटलं आहे. म्हणजे 87n अपॉन 100 आपण काय येणार 174. मग आपण इकडे लिहायचं P87 L1 प्लस L2 मायनस L1 87n अपॉन 100. तुम्ही जे काढणार ते इथे लिहायचा. कोण फॉर्म्युला असं दाखवलं आहे म्हणून असं नाही. जे आपल्याला काढायला सांगणार ते इथे लिहायचं. आता n अपॉन 100 तर आहेच, पण तुम्हाला ह्याच्या आधी जे काही देतील ना नंबर तो लिहायचा इथे. आता इथे सांगितलेलं ना P87 P9 म्हणून आपण ते 9n वगैरे लिहिलं. तसंच करायचं. आता मायनस CF अपॉन F. आता L1 किती आहे 40 प्लस 45 मायनस 40. आता 87n अपॉन 100. आता हे बघा समजा आता तुम्हाला हे माहीत नसतं तर तुम्हाला हे सगळं इकडे करावं लागलं असतं. त्यामुळे आता डायरेक्ट आपण 174 लिहायचं. आता CF किती आहे 169 अपॉन F किती आहे F किती आहे 16. मग 40 प्लस 45 मायनस 45 174 मायनस 169 5 16. आता 40 प्लस 5 5 जा 25. 25 अपॉन 16 किती येतं 1.5625. आलं. मग आता इथे काय लिहिणं आपण 41.5625. मग P87 काय झालं हे बघा 41.56. म्हणजे आपण पूर्ण लिहिलं आहे इतकंच. म्हणजे पहिले एवढे डिजिट तुम्ही पहिले 2 डिजिट लिहिले ना पॉईंट नंतरचे तरी चालतात, पुढचं नाही लिहिलं तरी. पण ह्याच्या पुढे जर सम असेल ना तर ॲड करते तुम्हाला हे सगळं घ्यावं लागेल पॉईंटमधलं, कारण फरक पडतो ना म्हणून.